करून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित या भव्य पक्षप्रवेश सोहळा पक्षाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या पक्षाच्या मेळाव्यासाठी, त्याचबरोबर नव्याने निवडून आलेले नगराध्यक्ष, सर्व पक्षाचे नगरसेवक नगरसेविका यांच्या जाहीर सत्कार समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष, आपल्या सर्वांचंच आधारस्तंभ लोकप्रिय खासदार आदरणीय तटकरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय अनिकेतबाई, कार्याध्यक्ष सुभाषजी केकाणे साहेब, स्नेहल दिदी, राजूदादा साबळे, सन्माननीय मधुकर पाटील साहेब, बंधू मोरे साहेब, सुरेशजी मगर साहेब, निवडून आलेले आपल्या तिन्ही सन्मान्य नगराध्यक्ष, सर्व निवडून आलेले नगरसेवक नगरसेविका, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्याचे अध्यक्ष विनोद भाऊ, त्याचबरोबर शिवराम भाऊ, भाई नरेंद्र शेठ, ज्यांचा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडत आहे ते आदरणीय किशोर भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असणारे या विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व सन्मान्य नेते, संघटनेचे आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व तालुक्यातून आलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी सर्वांच्या वतीने आदरणीय किशोरभाईंचं आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा असलमबाई आपलाही मनापासून स्वागत या ठिकाणी करते. खरं तर बऱ्याचशा कालावधीपासून या संबंध विभागामध्ये आदरणीय तटकरे साहेबांची, अनिकेतबाईंची, आमच्या सगळ्यांचीच त्यानिमित्ताने इच्छा होती की या संबंध भागाचा एक जाहीर मेळावा त्या ठिकाणी व्हावा, पण तो जाहीर मेळावा आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर एक भव्य दिव्य पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने असेल असं क्वचित आणि किंचितही आम्ही काही दिवसांपर्यंत विचार केलेला नव्हता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिकेतबाईंनी आदरणीय तटकरे साहेबांच्या सूचनेनुसार सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत या निमित्ताने बैठका त्या ठिकाणी आयोजित केल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला त्यानिमित्ताने आपण लागलो होतो, ज्याचा उल्लेख आदरणीय किशोरबाईंनी या ठिकाणी केला. जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्यासोबत सहकारी म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. मी अध्यक्ष म्हणून आदरणीय दादांच्या आणि तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जरी विराजमान झाली तरी काम करत असताना कुठेही आम्ही एकमेकांसोबत मनभेद कधी ठेवले नाही, कधी विरोधी भावना ठेवली नाही. मला या निमित्ताने पक्षाच्या माझ्या सगळे पदाधिकारी इथले असतील, शिवरामभाऊ असतील, भाईसाहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय नरेंद्र शेठ असतील, आमचे विभागाचे अध्यक्ष संतोषजी असतील, सगळ्यांचे सुद्धा या निमित्ताने आवर्जून उल्लेख करायचा आहे आणि आभार मानायचे की पक्षवाढीचा ज्या वेळेला विषय येत असतो त्यावेळेला आपण